नमस्कार मंडळी. तर गावावरून येताना नणंदबाईंनी लोणचं घालण्यासाठी या कैऱ्या दिल्या होत्या आणि आज कैऱ्या कापून आणायच्या होत्या, म्हणून आहोनी वजन करण्यासाठी हा वजन काटा काढला. कैरीचं तर वजन झालं, त्याचबरोबर आम्हा सगळ्यांचंही वजन करून घेतलं. घरातल्या सगळ्या मंडळीची छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत वजनं झाली. सकाळचा नाश्ता झाला. दुपारच्या जेवणामध्ये आज बिर्याणीचा बेत होता. दुपारचं जेवण झालं आणि आहोनी बघा या कैऱ्या कापून आणल्या. सांगितलेलं काम एक आणि केलं वाढवाच. बघा एवढ्या मोठ्या मोठ्या कैऱ्या कापून आणल्या. एवढ्या मोठ्या कैऱ्यांचं कोण लोणचं घालणार म्हटलं, चला छोट्या छोट्या फोडी करू. मग पुन्हा घरी कापायला बसलो आणि छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या आणि नंतर या कैऱ्यांना मस्त हळद आणि मीठ लावलं आणि थोडा वेळ उन्हामध्ये ठेवून दिलं. आज काही करून बघितलं तर कैरीचं लोणचं घालायचं होतं, पण त्याआधी कैऱ्यासुद्धा सुकवणं उन्हात गरजेचं होतं. मग दुपारी हळद आणि मीठ लावून थोडा वेळ कैऱ्या खिडकीमध्ये उन्हामध्ये ठेवल्या. जास्तही कडक उन्हामध्ये ठेवायच्या नाही. आणि तुम्हाला लोणच्याची रेसिपी डिटेलमध्ये हवी असेल तर तीसुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. आता दुपारचं जेवण झालं, थोडीशी विश्रांती केली आणि आमची सगळी मंडळी निघाली बीचवर जाण्यासाठी. आता सगळी मंडळी चाललीत बीचवर. मला काही कोणी नेलं नाही बरोबर. मी राहिली घरीच. का तर म्हणे ह्या कैऱ्याचं लोणचं करायचं आहे, घरातला पसारा आवरायचं आहे, म्हणून मी राहिली घरी. आणि बघा या कैरीला मस्त पाणी सुटलेलं. मग ह्या कैऱ्या कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवल्या. अशा भरपूर वेळ बांधल्यानंतर रात्रीच्या वेळेस डायरेक्ट सोडल्या आणि फॅनखाली अशा सुकत घातल्या. फॅनखाली सुकत घातल्या. पोरं नव्हती म्हणून टेबलावर व्यवस्थित राहिल्या. पोरं गेलेत बीचवर, तोपर्यंत घरातला सगळा पसारा आवरून घेतला. कैऱ्यासुद्धा बघितलं तर फॅनखाली वाळायला ठेवल्या आणि लागली जेवणाच्या तयारीला. आणि रात्रीच्या जेवणासाठी दुपारी एक्स्ट्रा बनवलेली बिर्याणी होती, पण माईंसाठी व्हेज काय बनवू म्हणून म्हटलं चला भोपळ्याच्या मस्त अशा गोड गोड चपात्या बनवते. आणि इतक्या मस्त झालेला. भोपळा कापून गेला, त्यामध्ये गूळ घातला, बडीशोप घातली आणि कुकरला वाफायला ठेवलं. घरातला पसारा आवरून घेतला आणि मस्त अशा भोपळ्याच्या चपात्या केल्या. आणि असा होता हा आजचा दिवस.